तुम्हाला माहिती आहे का, देव आणि युनिवर्स यापैकी आपलं कोण ऐकतो? किंवा आपण जे काही मागणं मागतो ते देवाकडे मागतो की युनिवर्सकडे? उदाहरण पाहूया. एक वेळ होती जेव्हा आपण आईच्या पदरात डोकं घालून देवाकडे मागणं मागायचो. देवा मला पास कर, बाबा लवकर बरे होऊ दे. त्या प्रार्थनेत एक भीती असायची, नम्रता, एक श्रद्धा असायची. पण जसजसं आपण मोठं होत गेलो तसतसं देवाचं स्थान आपल्यातच कुठेतरी येऊन बसलं. आणि मग आपण युनिवर्सला सांगायला लागलो दॅट आय एम रेडी, गिव्ह मी व्हॉट्स माइन. थोडक्यात देवाजवळ आपण मागणं मागतो, पण युनिवर्सला आपण आत्मविश्वासानं आणि प्रेमाने आदेश देतो. देवाशी आपलं एक श्रद्धेचं नातं असतं आणि युनिवर्सशी एक वेगळीच ऊर्जा कनेक्ट असते. देवाला आपण हात जोडतो आणि युनिवर्सजवळ आपण हात पसरवतो. म्हणजेच दोघंही ऐकतात. फरक फक्त एवढाच आहे, देव तुमच्यासाठी योग्य वेळ पाहतो आणि युनिवर्स तुमच्या विचारांप्रमाणे लगेच हालचाल करतो. त्यामुळे भरभरून स्वप्न पहा, भरभरून मॅनिफेस्ट करा आणि आपल्या डोळ्यांसमोर ती स्वप्न सत्यात उतरताना अनुभवा. कारण तुमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक हालचाल याची नोंद युनिवर्स घेत आहे. आवडल्यास स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.